सुरुवातीलाच बातमी आहे मुंबई, कोकण आणि परभणीतून। मुंबईत पुढच्या 24 तासात हवामानात गारवा राहण्याची शक्यता आहे। याचं कारण मुंबईसह रायगड, अलिबाग आणि रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। मुंबईत दिवसभर वातावरण ढगाळ राहण्याचा अंदाज आहे। मुंबईत 33 ते 34 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची देखील शक्यता आहे। तर दुसरीकडे परभणीत मात्र उलट चित्र आहे। परभणीत 46 अंशांपर्यंत तापमानाची नोंद झाली आहे, तर जळगाव, चंद्रपूर, नांदेड आणि वाशिममध्ये तापमान 45 अंशांपर्यंत गेलंय। त्यामुळे वाढत्या तापमानामुळे आता नागरिक हैराण झाले आहेत। तर तिसरीकडे कोकणात 10 जून नंतर मान्सून वर्दी देण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता प्रशासनानं उपाययोजना सुरू केल्या आहेत। राज्य सरकारकडून पावसाळ्यात मासेमारीवर 1 जून पासून बंदी घालण्यात आली आहे। तर समुद्र किनाऱ्यांवर जाण्यास पर्यटकांना 31 ऑगस्ट पर्यंत मनाई करण्यात आली आहे। 3 महिने पर्यटकांसाठी कोकणातले किनारे बंद असतील। देवगड, मालवण आणि वेंगुर्लेतील समुद्र किनारे पर्यटकांना जाण्यास मनाई करण्यात आली आहे। मुंबईमधील पावसाची स्थिती आणि ढगाळ वातावरणाचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। आपण तो पाहूयात। एप्रिल आणि मे महिन्यात मुंबईकर आणि नागरिकांना उष्णतेच्या लाटेमुळे भयंकर त्रास झाला। उष्णता त्यांना सहन करावी लागली। मात्र आता सगळ्यांचाच आवडता ऋतू लवकरच येत आहे, त्याचं आगमन लवकरच होणार आहे, तो म्हणजे पावसाळा। 31 मे पर्यंत केरळमध्ये हा पाऊस येण्याची शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे आणि त्यानंतर मुंबईत आणि महाराष्ट्रामध्ये ह्या पावसाचं आगमन होणार आहे। मात्र त्यापूर्वी ढगाळ वातावरण मुंबईकरांना आज पाहायला मिळत आहे। सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि तरी देखील ढगाळ वातावरण अजूनही आहे। उष्णतेपासून कुठेतरी दिलासा मुंबईकरांना मिळालेला आहे। लवकरच पावसाचं आगमन होईल असं हवामान विभागाने दर्शवलं आहे आणि त्याची चाहूल आता मुंबईकरांना लागलेली आहे। कारण का उष्णतेच्या लाटेमुळे जी गरम वाफ, जे गरम चटके त्यांना बसत होते, ते कुठे ना कुठेतरी ह्या ढगाळ वातावरणामुळे आता त्यांना लागत नाही आहे, दिलासा मिळत आहे। त्यासोबतच चक्रीवादळ देखील येण्याची शक्यता वर्तवली होती बंगालमध्ये। मात्र त्याचा फटका मुंबईकरांना बसणार नाही आहे, परंतु त्याचे पडसाद म्हणून ढगाळ वातावरणाची निर्मिती राहील असं देखील हवामान विभागाने दर्शवलं होतं। त्यामुळे ज्याची उत्सुकता आणि उत्कंठा सगळ्यांना आहे, तो पावसाळा लवकरच मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे। मात्र त्याआधी दिलासा म्हणून हे ढगाळ वातावरणाचा आनंद देखील मुंबईकर घेत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।